नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात साजरा झाला खेळीयाड 2014. ठाण्याच्या अग्निशमन दलात आणखी 356 कर्मचाऱ्यांची गरज. आणि रंगपंचमीच्या धर्तीवर विविध प्रकारच्या रंग आणि पिचकाऱ्यांनी ठाण्याच्या बाजारपेठा फुलल्या. प्रादेशिक ठाणे मेंटल रुग्णालय आणि नेपच्यून फाउंडेशनच्या वतीनं ठाण्यात आज मनोरुग्णांकरता खेळीयाड 2014 विशेष या अॅन्युअल डेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनोरुग्णांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विजेत्यांना पारितोषिकं देऊन मनोरुग्णांचा आत्मविश्वास वाढवण्यात आला. मानसिक रुग्ण हे नेहमी स्वतःला एकाकी समजत असतात. त्यांच्यात एकीची भावना निर्माण व्हावी, त्यांचं मन कामात व्यस्त असावं, तसंच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रादेशिक ठाणे हॉस्पिटल आणि नेपच्यून फाउंडेशनच्या वतीनं प्रादेशिक ठाणे मनोरुग्णालयाच्या रुग्णांकरता अॅन्युअल स्पोर्ट्स डेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आकाशामध्ये फुगे सोडून आनंद साजरा करण्यात आला. खेळीयाड 2014 मध्ये टग ऑफ वॉर, सायकल रेस, हर्डल रेस, पोटॅटो रेस, लेमन अँड स्पून आणि मॅजिक शो अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचबरोबर पुरुष आणि महिलांची सायकल रेस, स्त्रियांची उंच उडी अशा स्पर्धाही घेण्यात आल्या. यावेळी मनोरुग्णांनी विविध योगासनं सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू मानसिक आजारांनी त्रस्त लोकांचा आत्मविश्वास वाढवणं हा असून त्याकरता त्यांना व्यायामामध्ये व्यस्त करणं गरजेचं आहे. इथे आमचे रुग्ण कुटुंबियाशिवाय राहत असल्यानं त्यांच्या व्यावसायिक प्रशिक्षणाकडे पाहणं आणि उपचार आणि पुनर्वसन यासह त्यांचा मनोरंजनात्मक या पूर्ण गरजा करणं ही आमची जबाबदारी आहे आणि सर्वांना एकत्र ठेवण्यासाठीच विविध कार्यक्रम आणि सण समारंभ आम्ही साजरे करत असतो, असं यावेळी प्रादेशिक ठाणे मनोरुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ आणि सुप्रिटेंडेंट डॉक्टर आर शिरसाट यांनी सांगितलं. यावेळी विजेत्यांना पारितोषिकं देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. मतदार यादी बिनचूक करण्याचा दावा निवडणूक यंत्रणा करत असली तरी या यादीतील गोंधळाची परंपरा मात्र कायम आहे. मुंब्र्याची लोकसंख्या 5 लाखाहून अधिक असताना आतापर्यंत केवळ 1,57,000 मतदारांची नावं मतदार यादीत प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकी अनेकांचे फोटो वारंवार सादर करूनही यादीमध्ये समाविष्ट झालेले नाहीत. मृत मतदारांची नावं देखील यादीत कायम असून एका मतदाराचं नाव चक्क 3 वेळा छापण्याचा प्रताप निवडणूक यंत्रणेनं केलाय. त्यामुळे हजारो मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होतीये. मुंब्रा परिसरातील मतदार यादीतील घोळाची माहिती देण्यासाठी मुंब्रा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी या संघटनेचे प्रमुख डॉक्टर सय्यद, डॉक्टर आसिर इनामदार इत्यादींनी घोळाची अनेक उदाहरणं दाखवून दिली. येथील कौसा परिसरातील आयशा या मुस्लिम तरुणीचे नाव मतदार कार्डावर चक्क शारदा सदाशिव नडविनकेरी असं प्रसिद्ध झालंय. मतदानासाठी मतदार यादीत नावापुढे फोटो अनिवार्य करण्यात आले आहेत, परंतु वारंवार फोटो देऊनही ते छापून न आलेल्या मतदारांच्या याद्याच यावेळी दाखवण्यात आल्या. तसंच सिल्व्हर पार्क, गोल्डन पार्क, नूर महल, मोबिन अपार्टमेंट, हुसेन अपार्टमेंट, नुरी गार्डन, आशियाना कॉम्प्लेक्स इत्यादी 10 इमारतीमधील मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत. याशिवाय कौसा येथील अमृतनगर भागातील असंख्य मतदारांची नावं गाळण्यात आल्याचा दावा डॉक्टर सय्यद यांनी यावेळी केला. अधिकाधिक मतदारांची नावं मतदार यादीत असावीत आणि यादी बिनचूक असावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे, परंतु आयोगाची यंत्रणा बेफिक्रीपणे काम करत असल्याचा आरोप इनामदार यांनी केला. या चुकांमुळे मुंब्र्यातील हजारो मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होतीये. त्यामुळे नेमक्या कोणामुळे या चुका कायम राहिल्या याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका. आवाज माझा. वाढत्या लोकसंख्येनुसार ठाणे पालिका क्षेत्रात 15 अग्निशमन दलांची गरज आहे. मात्र सध्या 6 केंद्रच कार्यरत असून अतिरिक्त 3 अग्निशमन केंद्रासाठी 356 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव 3 वर्ष राज्य सरकारकडे गेलाय.
त्यामुळे असलेल्या मनुष्यबळाच्या आधारेच कर्मचाऱ्यांना आपलं काम करावं लागतंय. ठाणे महापालिकेची सध्या 6 अग्निशमन केंद्र आहेत. त्यात 278 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. 62 पदं अद्याप रिक्त आहेत. त्यात 16 फायरमन, 11 लीडिंग फायरमन, 11 चालक, 13 उपस्थानक अधिकारी, 2 नॉन क्वालिफाईड उपस्थानक अधिकारी, 6 स्थानक अधिकारी, 2 विभागीय अधिकारी, 1 उप अग्निशमन अधिकाऱ्याचा समावेश आहे. दुसरीकडे या केंद्रात असणाऱ्या वाहनांची संख्या देखील कमी आहे. 15 फायर वाहनं, 5 वॉटर टँकर, 7 इमर्जन्सी टेंडर, 5 वॉटर मिस्ट, 3 टोविंग व्हेकल, 2 एरियल लँडर, 1 टर्न टेबल लँडर, 8 जीप, 1 इंडिका कार अशी 47 वाहनं कार्यरत आहेत. ठाणे पालिकेची वाढती लोकसंख्या, पालिकेचं क्षेत्रफळ, भौगोलिक परिस्थितीच्या तुलनेत सध्याची 6 अग्निशमन केंद्र अपुरी ठरत आहेत. त्यामुळे सरकारच्या अग्निशमन समितीनं शहरात 15 अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार पालिकेनं 3 अग्निशमन केंद्र तातडीनं उभारण्यासाठी 356 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यानं याबाबतचा अहवाल सरकारकडे पाठवलाय. पण 3 वर्ष उलटल्यानंतरही ही पदं मंजूर झालेली नाहीत. त्याचा अप्रत्यक्ष ताण कर्मचाऱ्यांवरच पडतोय. याबाबत कर्मचारी मंजुरीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर नव्या अग्निशमन केंद्राचा मार्ग सुकर होईल. पोलिसांनी मुंबऱ्यात केलेल्या अंधाधुंद कोम्बिंग ऑपरेशनमुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी ऑपरेशनमध्ये सहभागी प्रमुख अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ऑपरेशन दरम्यान चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या 70 ते 80 जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं. बलुची इराणी तसंच तडीपार गुंडांना शोधण्यासाठी कळवा मोबऱ्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मध्यरात्री 2 ते 3 दरम्यान तब्बल 17 पोलीस वाहनांच्या ताफ्यासह मुंबऱ्यातील रशीद कंपाऊंड भागातील हिल व्ह्यू, अकबर अपार्टमेंट, हशमन पार्क या 11 इमारतींमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी कुठलाही मुलाहिजा न बाळगता शयनगृहात झोपलेल्या अनेक महिलांच्या अंगावरील पांघरुणे खेचल्याचा खळबळजनक आरोप काही महिलांनी केलाय. त्याचप्रमाणे दार उघडण्यास नकार देणाऱ्या रहिवाशांचं दार कटर, हातोड्याच्या साह्यानं तोडण्याची धमकी देऊन बेधुंदपणे अनेकांच्या दारावर लाथाबुक्क्यांनी प्रहार केल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच काही 10वीच्या मुलांना देखील काही काळ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती शोएब अन्सारी या विद्यार्थ्यानं दिली. पोलिसांच्या या कथित अमानवी कारवाईचा निषेध करण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी येथील खडी मशीन रोडवरील एका सभागृहात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी राजू अन्सारी तसंच काही नगरसेवकांनी ऑपरेशनचं नेतृत्व करणाऱ्या काळे यांना त्वरित बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TGSB मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TJSBचे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव म्हणजेच हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरामध्ये तसंच खेड्यापाड्यातूनही मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. होळी या सणासाठी प्रत्येकजण उत्साहित असतो. या दिवशी वाईट प्रवृत्तींचं दहन करण्याकरता लाकूड आणि शेणाची भली मोठी होळी रचून पारंपरिक पद्धतीनं शिमगा अर्थात होळी साजरी करण्याची पद्धत आजही कायम आहे. विविध ठिकाणी होळी साजरी करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे. होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन. यंदाची रंगपंचमी साजरी करण्यासाठी ठाण्यातील अनेक दुकानदार सज्ज झालेत. होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच त्याची जोरदार तयारी राज्यासह ठाण्यातही पाहायला मिळतेय आणि त्यासाठी दुकानदारांसह खरेदी करणाऱ्यांची धमाल होतीये. होलिका दहन, होळी, शिमगा, हुताशनी, डोला यात्रा अशा विविध नावांनी साजऱ्या होणाऱ्या होळीची वाट बच्चे कंपनी आतुरतेने पाहत असतात. याच लहानग्यांना आकर्षित करण्यासाठी विविध आकार, रंगांच्या पिचकाऱ्या बाजारात दाखल झाल्यात. डोरीमॉन, अँग्री बर्ड, मिकी माऊस, छोटा भीम अशा विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्या बाजारात पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात अँग्री बर्डच्या पिचकारीला बाजारात जास्त मागणी आहे. विविध प्रकारचे नैसर्गिक रंगही बाजारात दाखल झालेत. अगदी 10 रुपयांपासून ते 500 रुपयापर्यंत पिचकाऱ्यांच्या किमती आहेत. तर नैसर्गिक रंगही इतर रंगांच्या मानानं जास्त म्हणजे 80 रुपये किलो आहेत. होळीच्या सणासाठी ठाणेकरही जय्यत खरेदी करत आहेत. मात्र सामान्य लोकांप्रमाणेच यंदा देखील दुकानदारांवर महागाईचं सावट पाहायला मिळत आहे. आजच्या ठळघडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात साजरा झाला खेळयाड 2014. ठाण्याच्या अग्निशमन दलात आणखी 356 कर्मचाऱ्यांची गरज आणि
रंगपंचमीच्या धर्तीवर विविध प्रकारच्या रंग आणि पिचकाऱ्यांनी ठाण्याच्या बाजारपेठा फुलल्या. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9770333326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.